अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या छोट्या मोठ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याविषयी काही 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती आहे. ज्ञान नाही, विद्या नाही, ती घेण्याची गोडी नाही. त्या बुद्धी असून चालत नाही, त्यास पार म्हणावे का? ओळखलत का? म्या सावित्री ज्योतिराव फुले. सातारा जिल्ह्यातील खंडाळे तालुक्यातील नायगाव येथील खंडोजी नेवसे पाटलांची मी कन्या सावित्री. अवघ्या 9व्या वर्षी माझं लग्न ज्योतिराव फुले या माणसाशी झालं. पण मला हळूहळू कळायला लागलं की आपले लग्न ज्या माणसाशी झाले तो माणूस साधा सामान्य माणूस नव्हे, तर या जगाला ऊर्जा देणारा क्रांती सूर्य आहे जणू. त्या काळी बायकांना उंबरा ओलांडण्याची पद्धतच नव्हती. बायांच्या जातीनं कसं आपलं घर बरं आणि आपल्या घरातली माणसं बरी, चूल बरी. त्या स्त्री पुरुषाचा लय भेदभाव होता त्या काळी. पण या सर्वाचा एकच उपाय, तो म्हणजे शिक्षण. शिक्षणाचा एकच ध्यास हे गुण ज्योतिरावांच्या मनात होते. शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी ते एका शाळेत गेले. त्यांना फरा नावाच्या ब्रिटिश मॅडम म्हणाल्या, मिस्टर फुले, तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना, पण तुम्ही कुणाला घराच्या बाहेर जाऊन देत नाही. सो बॅड मिस्टर फुले. झालं अन आले किती पाटी पेन्सिल घेऊन मला म्हणतात, सावित्री आज मी तुला शिकवणार. अन झाला माझ्या शिक्षणाचा श्री गणेशा. अन मी शिक्षण घेतलं. अन इतर आयाबायांना मी शिक्षण द्यायला सुरुवात केली. पुण्यात मी माझी पहिली शाळा उभारली. तो आनंद होताच, तो म्हणजे आयाबायांना शिक्षण देण्याचा. म्हणूनच म्हणतात विद्येविना मती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त विना शुद्ध खचले. असे एवढे अनर्थ अविद्येने केले. म्हणूनच म्हणते, मुलींना वाचवा, मुलींना शिकवा, मुलींना वाढवा. एक मुलगा शिकला तर एकटाच शिकतो, एकटा शाळा बनतो. एक मुलगी शिकली तर एकटी नाही शिकत. ती अख्ख्या जगाला, अख्ख्या घराण्याला शिकवते. एवढे बोलून मी माझ्या भाषा संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.